सर्व पत्रकार बांधवांनो भगिनीनो, आपणा सर्वांचं स्वागत तर झालेलंच आहे. महाविकास आघाडीची सगळी प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित आहे आणि सामोरे देखील जाणार आहे. आपणा सर्वांना माहित आहे की पावसाळी अधिवेशन हे आता 22 जून पासून म्हणजे उद्या पासून सुरू होणार आहे. आणि ह्या 22 जूनला होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे आपण एकत्रितपणे भेटतो आहोत. आपण या ठिकाणी चर्चा संवाद करणार आहोत. आम्ही सगळी मंडळी सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या समोर महाराष्ट्राची उच्च परंपरा आहे. हा महाराष्ट्र देशामधील सर्व राज्यांमध्ये प्रगत महाराष्ट्र म्हणून, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं आणि नवनवीन योजना ह्या देशासमोर ठेवण्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी पहिल्या क्रमांकाचा राहिलेला आहे. जगामधील कुठलीही गुंतवणूक आली तरी ते गुंतवणूकदार महाराष्ट्रालाच प्रथम पसंती देत होते. हाही गेले कित्येक वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आज आपल्या सर्वांच्या समोर महत्वाची आमची भूमिका ही आहे की नेहमीच्या पद्धतीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा सर्वांना चहापानाकरता आमंत्रित केलेलं आहे. आणि या चहापानाला न जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. अर्थात तुमच्यासारखे पत्रकार मित्र हेही म्हणतील की आताची ही नेहमीचीच प्रथा झालेली आहे की सत्ताधारी पक्षानं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला चहापानाला बोलवावं आणि विरोधी पक्षानं चहापानाला जाऊ नये, ही आता नेहमीचीच पद्धत पडलेली आहे. अशा प्रकारचा तुमचा कदाचित त्या संदर्भातला मतप्रवाह असू शकतो. पण मी आपल्या सर्वांना एक विनम्र असं आव्हान करतो की प्रत्येक वेळी जी आम्ही भूमिका मांडतो आणि सरकारचं अपयश, सरकारच्या चुका, सरकारचं वागणं आणि सरकारच्या मांडीला मांडी लावून चहा का घेत नाही याचा आम्ही खुलासा प्रत्येक वेळी केलेला आहे. पण तुमच्यासारखे जाणकार पत्रकार असा मला सांगू शकतील का की तुम्ही मागच्या वेळेला नाराजी व्यक्त केली होती, तुम्ही काही सूचना केल्या होत्या, त्या सूचना करण्यामध्ये सरकार पुढाकार घेतंय, सरकारच्या वागण्यामध्ये, सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा झाली का, असा जर तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही देखील आमच्या मताशी सहमत व्हाल की सरकारचं वागणं हे सुधारणं तर सोडा, परंतु हळूहळू सरकार हे सुधारण्याची अपेक्षा करण्याच्या पलीकडे जायला लागले. आज आपण बघतो, आज तारीख आहे 21 जून. हा महिना म्हणजे प्रचंड पावसाचा महिना, परंतु आज 21 जूनला पाऊस पडलेला नाही. आणि मग हा महाराष्ट्र आता सुका दुष्काळ जाहीर करावा लागेल आणि ती आमची मागणी असेल. आणि म्हणून त्याची महाराष्ट्र सरकारनं काय तयारी केली आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आपण अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं असाल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी अल निनो या प्रकारचा त्या ठिकाणी नैसर्गिक संकट उभं राहणार आहे आणि आपल्या राज्याला खूप मोठ्या पाणी टंचाईला, सुक्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. मग हे जर तुम्हाला इतके अगोदर कळलं होतं तर या राज्यातल्या नागरिकांना
या संकटाच्या झळा पोचू नयेत याकरता सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून अशा सरकारच्या मांडीला मांडी लावून मी चहा पिऊ शकत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा शब्द या सरकारनं दिला होता. मग तो कांदा उत्पादक असेल, तो आंबा उत्पादक असेल, तो ज्वारी बाजरी उत्पादक असेल, तो गहू असेल, केळी असेल, ऊस असेल, द्राक्ष असतील, या सगळ्या प्रकारच्या डाळिंब असतील, सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला या सरकारनं हमीभाव देण्याचं जाहीर केलं होतं. पण या सरकारनं त्या संदर्भातलं एका शब्दानं सुद्धा आपण जर बघितलं तर भाष्य केलेलं नाही. आणि मग सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत. परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हे 4 दिवसापूर्वी सरकारनं मान्य केलेलं आहे. त्यानंतर अतिशय अल्पावधी करता या राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळेला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. असा एक तरी शेतकरी या क्षणापर्यंत आपल्याकडे तक्रार घेऊन आलाय का की त्यावेळेची कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही? अशी तक्रार अजिबात कोणाचीही नाही. या सरकारची नीतिमत्ताच अशी आहे. हे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर 2,53,00,000 महिलांना आम्ही बहिणींना 1,500 रुपयाची भाऊबीज देतो आहोत, आरती देतो आहोत, त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आम्ही टाकतो आहोत असं सांगितलं. आणि आता तुम्ही बघितलं की ह्यांची नियत खराब आहे. त्यावेळेला सरसकट सगळ्या महिलांचे फॉर्म भरून घेतले. 1,500 रुपये मिळत आहेत म्हणून महिलांनी यांना भरभरून मतं दिली. आणि आता हळूहळू सरकार ही योजना आता बंद करण्याच्या मागे लागलेलं आहे. आणि ही बंद करत असताना आज 81 लाख महिलांचं त्यांनी वेगवेगळी कारणं काढून त्या ठिकाणी महिना 1,500 रुपये देण्याचं बंद केलंय. अरे त्यावेळेला 81 लाख महिलांची सरसकट मतं घेताना तुम्हाला लाजा वाटल्या नाहीत आणि आज मात्र तुम्ही यांची सरसकट 81 लाख महिलांचं 1,500 रुपये तुम्ही बंद करतात. हे सरकार किती लबाड आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. 15,000 पुरुषांच्या नावावर त्या ठिकाणी 1,500 रुपये गेले. म्हणजे महिला आणि पुरुष यातला फरक फॉर्म भरून घेणाऱ्यांना समजत नव्हता. पण मला असं वाटतं फॉर्म भरून घेणाऱ्यांवर केलेल्या चुकीबद्दल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. 81 लाख महिला या आता अपात्र ठरणार आहेत. त्या कोणामुळे ठरणार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ते करत असताना याची जबाबदारी राज्यकर्ते म्हणून शासनकर्त्यांवर नक्की येते. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं भगिनींनी आपला विश्वासघात केलेल्या ह्या भावांना योग्य तो धडा शिकवावा असा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान देखील करतो. 10 लाख तरुणांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कामामध्ये गुंतवलं. आज रेकॉर्ड आहे. गेल्याच अधिवेशनमध्ये नागपूरमध्ये या राज्याचे एक प्रमुख मंत्री जाहीरपणे सांगतात की होय 10 लाख लोकांना आम्ही कायम त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणार आहोत. निवडणुकीच्या तोंडावर अशा लोकांना फसवलं, विश्वासघात केला. 24 ऑक्टोबर 2024ला एक GR काढला आणि त्या ठिकाणी NRHMच्या स्कीम मध्ये जे कोणी कर्मचारी काम करत होते त्यांना आम्ही कायम करू अशा प्रकारचा लेखी GR त्या खात्याच्या मंत्र्यांनी काढलाय. आणि त्यांची मतं घेऊन आज त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याची मुदत दिली होती, आणखीन 6 महिन्याची मुदत दिली, आता विषय संपला म्हणून सांगतात. अशा पद्धतीनं प्रत्येकाचा विश्वासघात करण्याचं काम हे सरकार करतंय. त्या सरकारबरोबर चहापानाला आम्ही जावं असं तुमचं मत आहे? त्या सरकारच्या बरोबर चहापानाला जाण्यात काही अर्थ नाही. माझे बाकीचे सहकारी बोलतील, बोलण्यासारखे 100 विषय आमच्याजवळ आहेत. माझ्याजवळच कशाला तर सर्वसामान्य नागरिकाजवळ हे विषय आहेत. आपल्याला माहित आहे या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था
ही पार रसातळाला गेलेली आहे. 2014 पासूनचं या महाराष्ट्रातलं कायदा आणि सुव्यवस्थेचं रेकॉर्ड काढून बघा. 2014 पर्यंत या महाराष्ट्राचे पोलीस हे स्कॉटलंडच्या पोलिसांची बरोबरी करू शकतात असं आम्ही अभिमानानं सांगत होतो. महाराष्ट्र सांगत होता. आज 3 वर्षाची मुलगी सुद्धा त्या नरसापूरमध्ये भोर तालुक्यामध्ये 65 वर्षाच्या नराधमाकडून सुटू शकत नाही आणि तो नराधम तिच्यावर बलात्कार करतो, तिचा खून करतो, तिला शेणाच्या त्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकतो आणि ताट मानेनं बाहेर येतो. जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय, येताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय. आज आपण बघतोय की 22 लाख तरुणांचं भवितव्य नीट परीक्षेमध्ये या देशातल्या राज्यकर्त्या लोकांनी 22 लाख तरुणांचं भवितव्य हे पूर्णपणे अंधकारमय केलंय. त्यांना अंधाराच्या खाईत लोटलंय. त्यांचं भवितव्य नेमकं काय? नागपूरमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये एका तरुणानं त्या ठिकाणी आत्महत्या केली. 22 लाख तरुण. आणि वेदना अशा होतात की त्या पेपर फुटीचं खरं मूळ हे माझ्या महाराष्ट्रामध्ये असावा याच्यासारखं दुर्दैव नाही. पुणे असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, या ठिकाणी हे पेपर फुटी करणारे लोक मिळावेत. काय करते काय आमची कायदा सुव्यवस्था? काय करते काय कायदा सुव्यवस्था? कायदा सुव्यवस्था फक्त जातीमध्ये लढे उभे करणाऱ्यांना प्रोत्साहन देते, पाठिंबा देते, त्यांना पाठीशी घालते आणि जातीचे लढे उभारण्याकरता म्हणून एक प्रकारे सरकारी प्रोत्साहन मिळून सरकारच्या वतीनं हे लोक प्रोत्साहित होत आहेत. हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे आणि असे लोकांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. दुसरी गोष्ट, मंत्री आपसामध्ये लढाया करतायत, एकमेकाची माणसं चोरतायत, एकमेकाची माणसं पळवून नेतायत. एकमेकांची माणसं पळवून नेण्याकरता सत्तेमधले सत्ताधारी एकमेकाच्या विरोधात पोलीस बळाचा वापर करतायत, सीबीआयचा वापर करतायत, ईडीचा वापर करतायत, NIA चा वापर करतायत, इन्कम टॅक्सचा वापर करतायत. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना वेठी धरण्याचं काम हे लोक करतायत. या लोकांच्या बरोबर मांडीला मांडी लावून चहा बसणं हे आम्हाला कदापि शक्य होणार नाही. आणि म्हणून शेतकरी असतील, कामगार असतील, महिला असतील, हे राज्य असेल, हे राज्य तर पूर्णपणे आता मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची दलाली आणि कमिशनखोरी इतकी वाढलेली आहे. परवांच्या दिवशी याच महाराष्ट्रामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी मुलाखतीमध्ये खुलेआमपणे कोणकोणत्या पातळीवर किती टक्के या ठिकाणी आपल्याला टक्केवारी द्यावी लागते बिल मिळवण्याकरता, 56% यांचा भ्रष्टाचार वाढीस लागलेला आहे. 56%. आज आपण पाहतो की देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केली, कॅशलेस महाराष्ट्र, कॅशलेस इंडिया, आणि आज प्रत्येक मताला 10, 15 हजार रुपये रोखीनं वाटले जातात. हे पैसे येतात कुठून? जर नोटाबंदीच झालेल्या आहेत तर ह्या नोटा यांच्याकडेच येतात कुठून? आणि ह्या नोटा वाटून आता लोकशाही बुडवायचंच काम सुरू झालेलं आहे. 1 नेशन 1 इलेक्शन नाही तर 1 इलेक्शन 1 पार्टी एवढंच फक्त करायचं राहिलंय. म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचा बाजार मांडून निवडणुका बिनविरोध करायच्या आणि त्या बिनविरोध करण्याकरता कोणत्याही थराला जायचं असं हे सरकार, आणि हे सरकार एवढ्या करतात कारण या सरकारला या महाराष्ट्रामध्ये अमर्याद अशा प्रकारचं पाशवी बहुमत मिळालं. आणि म्हणून लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की जशा पद्धतीनं सत्ताधारी तेवढेच विरोधक असले तरच बॅलन्स राहतो, बॅलन्स राखला जातो आणि तरच सरकार हे अतिशय जबाबदारीनं आपली वाटचाल करतं. पण आता ह्यांची जबाबदारी सोडा, यांचा अहंकार, यांची मस्ती, कोण मंत्री कोणाबरोबर फोटो कुठे दिसतायत हे सुद्धा तुम्ही बघितले असाल. ते फोटो खरे की खोटे, दुसऱ्यावर आरोप करताना प्रत्येक गोष्ट मात्र खरीच आहे असा आरोप करायचा आणि आपल्यावर मात्र कटुकळा आरोप जर झाला तर ते सगळं खोटच आहे, मीच कसा धुतल्यात आणल्यासारखा आहे हे दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय काही मंडळी करतायत. आणि म्हणून भ्रष्टाचारात गुंतलेले, चारित्र्य नसलेले
त्याचबरोबर राज्याचं देशाचं हित ज्यांना कळत नाही, शेतकऱ्यांचं दुःख ज्यांना कळत नाही, महिलांचा आक्रोश ज्यांना समजत नाही, तरुणांची वणवण ज्यांना कळत नाही, अशा सरकारबरोबर आम्ही चहा पानाचा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे तुमच्या मार्फत समस्त महाराष्ट्राला कळावं अशा भावनेतून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. आम्ही आमचं पत्र लिखित स्वरूपामध्ये हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत, कारण त्यांच्याकडून देखील लिखित स्वरूपाचं आम्हाला निमंत्रण आलेलं आहे. हे आम्ही मान्य करतो आणि त्या संदर्भामधले आम्ही फक्त तुमच्यासमोर मुद्दे ठेवलेले आहेत. माझे सहकारी बाकीचे सुद्धा मुद्दे अन्य ठेवतील, ते मुद्दे ठेवलेले आहेत. तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये पत्र सुद्धा आमचं म्हणणं जे आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे ते सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्या सर्व मुद्द्यांची लढाई महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्या विधिमंडळाच्या फ्लोअरवर आम्ही संख्येनं जरी असलो तरी सुद्धा आम्ही ते जोरदारपणे मांडणार आहोत. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाची, खास करून विधानसभेची पूर्णपणे त्या ठिकाणी बेअब्रू झालेलीच आहे. कुठल्याही प्रकारे लोकशाही मार्गाने विरोधकांना बोलूच द्यायचं नाही, कारण विरोधक बोलले तर आपलं पाप हे सगळ्यांच्या समोर येईल. आम्ही संख्येनं किती आहोत यापेक्षा त्यांची पाप इतकी मोठी आहेत, तर आम्ही संख्येनं कमी असलो तरी त्यांची पाप आम्ही वेशीवर टांगू याची त्यांना भीती असल्यामुळं ते आमच्यासारख्या लोकांना बोलू देत नाही. पण ठीक आहे, आम्हाला जी भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेली आहे ती आम्ही प्रामाणिकपणे वटवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. एवढंच तुम्हाला सांगतो. यानंतर आमचे सहकारी बोलतील हे सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती, महायुतीच्या 3 भावकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे. 13 कोटी जनतेचं यांना पटलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे. शेतकरी कर्जमाफी असू दे, कॉन्ट्रॅक्टरांचे 56% कमिशनचा अधिकृतपणे या ठिकाणी दावा जो कॉन्ट्रॅक्टरांनी केला की 56% कमिशन दिल्याशिवाय बिलं निघत नाही, ही वास्तवता. आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर देणेदारांचे पैसे नसताना 1,05,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग हा या 12 जिल्ह्याच्या बोकांडीवर मानणं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त अशा पद्धतीचा कारभार या राज्यामध्ये सुरू आहे. मध्यमवर्गीयांना महागाईचा चटका बसतोय, पेट्रोल डिझेलचा दणका सामान्य माणसाला या ठिकाणी बसतोय. मुंबई सारख्या शहरामध्ये 1 कोटी लोक मेट्रो, बस या सगळ्या व्यवस्थेतून या ठिकाणी जात आहेत. ती व्यवस्था सक्षम होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. किंबहुना महागाईच्या फटक्यामुळं मध्यमवर्गीयचं जे काही गणित आहे महिन्याचं ते पूर्णपणे बिघडलेली अशी अवस्था आहे. MPSCच्या परीक्षा रखडलेल्या आहेत, मुंबई विद्यापीठाचे पेपर फुटलेले आहेत. एकूणच राज्याचा कारभार महायुतीच्या 3 भावक्यांमध्ये बघितला तर मी मगाशी म्हणलं तसं वाटणी कुणाला मिळणार याच्यासाठी वाद चालू आहे. गृह खात्याचा कारभार बघितला तर महिलांच्या वरचे अत्याचार असतील, हत्या असतील, दंगे असतील, NCRBच्या रिपोर्टमध्ये हे आकडे वाढलेले आपल्याला देश पातळीवर या ठिकाणी दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था एवढा सक्षम आहे की मंत्र्यांना मारहाण होऊन त्यांचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या समोर घेऊन जातात आणि मंत्री काही बोलत नाहीत. गृह खातं किती सक्षम आहे की मंत्र्याच्या ताब्यातले 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन जातात. हा कायदा आणि सुव्यवस्थेचं उदाहरण ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कुठलंही मोठं या ठिकाणी असणार. आणि म्हणून अनेक जे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यामुळे हे सरकार जे आज कारभार करते ते फेल गेलेलं आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता की महिला व बाल विकास खात्याला 1 नंबर या ठिकाणी आम्ही देतो, असं मागच्या वेळी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलं म्हणून सांगितलं. आता त्याच खात्यामध्ये तुम्ही वर्षभर 14,000 पुरुषांना अनुदान दिलं. गव्हर्नन्स फेल्युअर आहे की 14,000 पुरुषांना तुम्ही अनुदान देऊ शकला, याच्यापेक्षा गव्हर्नन्स फेल्युअर कुठलाही या ठिकाणी होऊ शकत. देश पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा या ठिकाणी काय झाली की साध्या महिला आणि पुरुष यातला भेद तुम्हाला ओळखता येत नाही. तुम्ही महिलांचं अनुदान पुरुषांना या ठिकाणी देता,
हे साधं तुम्ही गोष्ट या ठिकाणी करू शकत नसला तर गव्हर्नन्स काय करणार, हा एक प्रश्न या ठिकाणी लोक या ठिकाणी विचारतात. एल निनोचं सूचना सरकारला आली होती, त्यानंतर सरकार जागं झालं का, तर जागं झालेलं नाही. ही अवस्था या ठिकाणी या सरकारची त्या ठिकाणी. आणि मग भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू. परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही. आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय. आमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुमची पत्रकार परिषद आमच्या नंतर या ठिकाणी होती. आमचं पत्र पोचल्यावर आमच्या पत्रामध्ये काय मुद्दे आहेत त्याच्यावर उत्तर दिलं तर किमान महाराष्ट्राला कळेल की तुम्ही काहीतरी बोलता. म्हणजे हा ग्रामर व्याकरण काढण्यापेक्षा जे मुद्दे आम्ही रेज केलेले आहेत ते मुद्दे आम्ही सांगितलेले आहेत. आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमचा स्वच्छ कारभार आहे ना, तुमचा पारदर्शक कारभार आहे, तुम्ही राज्याला दिशा देता म्हणून सांगता, पार्टी विथ डिफरन्स म्हणून सांगता, तर एक एक मुद्द्यावर भले 1 तास प्रेस कॉन्फरन्स घ्या, परंतु प्रत्येक मुद्द्यावर या ठिकाणी उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो त्यावेळी ते प्रश्न बदल न देता त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किमान त्यांच्याकडून या ठिकाणी मिळावं. विस्तृतपणे आम्ही सभागृहामध्ये याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी बोलणारच आहोत. प्रत्येक मुद्द्यावर सरकारला या ठिकाणी धारेवर धरू. सरकारची आत्ताची अवस्था बघितल्यानंतर हा भावकीचा वाद एवढा मोठा वाढलेला आहे की आता मंत्री आणि मंत्र्यांच्यातली भांडणं आम्ही बघतोय. आता सभागृहात सुद्धा एकमेकाची भांडणं होतील का अशी अवस्था. बजेट आता पुरवण्या येतील. मागचं बजेट किती मोठं होतं, 9.5 लाख कोटीचं, 9.5 लाख कोटीचं कर्ज आज राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक माणसावर 70-80 हजार या ठिकाणी रुपयाचं कर्ज आलेलं आहे. अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. कुठे जाहीर केलं म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये ज्यांना कारभार करायला जमत नाही त्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला काय योग्य वाटत नाही, अशी आमची भूमिका. नमस्कार. चहापानाच्या चर्चा, चहापान आणि चर्चा यावर विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी बहिष्कार घातला. त्याची काही कारणं सन्माननीय जाधव साहेबांनी आणि सतेज पाटलांनी आपल्याला सांगितलं. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आशेनं ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली तिथं बियाणं वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा या सर्व ठिकाणी केळी आणि द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड नुकसान अवकाळी पावसामुळे झालेले आहे. द्राक्ष, पेरू, डाळिंब या सगळ्या फळबागांना नुकसान होऊन देखील सरकारने अजून मदत जाहीर नाही. कांदा उत्पादक शेतकरी किती अडचणीत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 2,500 रुपये क्विंटल दर अपेक्षित होता, पण सरकारला त्यातही यश आलं नाही. सरकारने त्यात काही केलं नाही. आज धरणाचा साठा जवळपास 23 ते 25% उरलेला आहे. मागच्या वेळी हाच साठा 31% होता. ते एक मोठं संकट महाराष्ट्रावर आलं आणि पाण्याचं नियोजन न केल्यामुळं पाण्याचा साठा अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे. पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही. बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं. याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार. भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत. मी आपल्या जलजीवन मिशन असेल किंवा रस्त्याचे हे असेल, लाखभर कोटी रुपयाची बिलच सरकारने अजून दिलेली नाही आणि सरकार मोठमोठ्या वेगळ्या घोषणा करतं.
आज जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाही. बजेट केंद्र सरकारने कपात केलेलं आहे आणि कपात केलेलं बजेट असल्यामुळे केंद्र सरकारच्या राज्य सरकारने पैसे द्यायला पाहिजे. तो विषय आज झालेला नाही. लोक वाट पाहत आहेत. कोल्हापूरला कंत्राटदारांची एक सभा झाली. कंत्राटदारांनी जाहीरपणानं सांगितलं की 56% पैसे वाटल्यावर उरलेल्या ह्याच्यात आम्हाला काम करावी लागतात. म्हणजे कामाचा दर्जा सुमार झाला. काल परवा नव्या मुंबईत बांधलेल्या नवीन विमानतळाचा लिकेज हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि त्यामुळं आज दर्जा खालावलाय. अनेक ठिकाणी रस्त्याची मागणी नाही तिथं सरकार रस्ता करायला निघालंय आणि जिथं मागणी आहे तिथं खर्च करायला सरकारकडे पैसे नाही, तशी अवस्था आहे. महिलांच्या विरुद्धचे अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत. त्याला आम्ही विधानसभेत ते सगळे मुद्दे मांडूच, पण ड्रग्ज अंमली पदार्थांच्या बाबतीत महाराष्ट्राने एवढी प्रगती केलेली आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात ड्रग्ज मिळत नाही असा प्रश्न विचारला तर तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यावं लागेल. आणि त्यामुळं 2024 मध्ये NDPS कायद्याअंतर्गत जवळपास 15,873 प्रकरणं नोंदवली. 14,230 लोकांना अटक करण्यात आली. माझा तर अनुभव असा आहे की अटक ज्याचा किरकोळ लोक असतात त्यांना अटक केली जाते आणि यातले मास्टर माइंड बाजूला ठेवतात. आमच्या जिल्ह्यामध्ये माझ्याच मतदारसंघात एक धाड पडली. 8 जणांना अटक झाली. 6 जणांना सोडून दिलं. 2 जणच मात्र अटकेत राहिले. आज ही सगळी परिस्थिती बघितली तर पोलिसांचा आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा नेक्सस किती स्ट्रॉंग सगळ्या महाराष्ट्रात झालेला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. जंगलतोड हा एक नवा प्रश्न तयार झालेला आहे. विकासाच्या नावाने सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार जंगलतोड करतंय, झाडं तोड करतंय. पुण्यातील बॉटनिकल गार्डन, ग्रीनफील्ड कॉरिडॉर, आरे जंगल, वाढवण बंदर प्रकल्प या विकासाच्या नावाखाली जंगलतोड प्रचंड चालू आहे. आणि जंगलतोड करताना शासनाने हिंदूंच्या भावनांची कदर केली नाही. प्रभू रामचंद्रांच्या पायांनी पावन झालेल्या तपोवनालाही ह्या सरकारने सोडलं नाही. हा एक महत्वाचा भाग महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घेतला पाहिजे. आज यापूर्वीच्या अधिवेशनात आम्ही अनेक मुद्दे मांडले. आता उदाहरणार्थ मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनीचा घोटाळा काढला. सरकारने चौकशी करतो म्हणून 2-2.5 वर्षापूर्वी सांगितलं. चौकशी त्याला पुढे काही उत्तरच दिलं नाही. पुणे जिल्ह्यात राऊतवाडी शिक्रापूर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या जमिनीतला घोटाळा आम्ही मांडला. त्याच्यावर सरकारने काही कारवाई केली नाही. सांगली जिल्ह्यातल्या देवस्थानच्या जमिनी लुटण्यात आल्या, त्याच्यावर काही सरकारने अजून कारवाई केली नाही. जेलमधल्या अन्नधान्य खरेदी टेंडर घोटाळा, ठाणे येऊन येथील आदिवासी जमिनीच्या हडप करण्याचा घोटाळा, MSRDC रस्ता कामाच्या कंत्राटातले घोटाळे, अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रात लोक आज द्यायला लागलेली आहेत. आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की तुमच्याशी चर्चेला येण्यापेक्षा या सगळ्या मुद्द्यांचं आमच्या पत्रात जे मुद्दे घातले त्याचं उत्तर जर सरकारने आज दिलं, त्याचं स्पष्टीकरण दिलं तर मला वाटतं पुढचं अधिवेशन उद्यापासून सुरू करताना पुढचे मुद्दे आम्हाला मांडता येतील. मी या ठिकाणी माझा अनुभव गेल्या 2-4 अधिवेशनातला किंवा त्यापूर्वीचाही की आम्ही जे भाषण करतो त्यातला महत्वाचा जो मुद्दा आरोपाचा असतो तो सोडून बाकीच्या सगळ्यांच्या बाबतीत चर्चा होते आणि मूळ मुद्दा मात्र बगल देण्याचं काम चालू आहे. आज सरकार कर्जात डुबतंय, आकडे आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे राज्याची परिस्थिती काही समाधानकारक आज दिसत नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे विधानसभेत तर विरोधी पक्ष नेता नाहीच आहे, पण आता विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेतेपद रिक्त राहणं हे अधिक चिंताजनक आहे. आणि काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदार फोडून ते संख्याबळ आता कमी केलेलं आहे. माझं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेता संख्या किती आहे हे फार महत्वाचं नाही. आमची अनेक उदाहरणं आहेत. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये
विरोधी पक्ष नेता नेमण्याचं औदार्य जरी सरकारी सत्तारूढ पक्षाने दाखवलं तर या सगळ्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणानं विरोधी पक्ष म्हणून आम्हा सगळ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक साधन होईल किंवा अधिक प्रभावीपणाने हे मुद्दे मांडता येतील. पण सरकार आपल्या विरोधी कोणी बोलणार नाही, कोणी कोणता विषय मांडणार नाही, मांडायची जिथे जागा असेल ती जागेवर कोणी बसणार नाही याची देखील काळजी घेत आहे. आणि म्हणून सरकारने दिलेलं असहकार्य मागच्या काही काळात पाहता आम्ही आज त्यांच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय केलेला आहे. सरकारने ह्या सर्व विषयांचं उत्तर द्यावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेमधनं उत्तर द्यायची ही एक ठरलेली सवय सत्ताधाऱ्यांना लागली. मला त्याच्यावरनं आठवतं की बहुजनांच्या भाषेची टिंगल करण्याची महाराष्ट्राचा इतिहास. जेव्हा महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकावर न बोलता चिपळूणकर यांनी महात्मा फुलेंचं व्याकरण काढलं आणि त्या व्याकरणाला त्या झालेल्या टीकेला महात्मा फुलेंनी बरोबर उत्तर दिलं जे आजच्या काळाला समर्पक आहे. महात्मा फुले चिपळूणकरांना म्हणाले, अहो चिपळूणकर, गेले 5000 वर्ष शिक्षण तुमच्या ताब्यात आहे, आम्ही तर आत्ताच लिहायला लागलो. पण आमचं व्याकरण बघण्यापेक्षा आमचं अंतःकरण बघा. आमच्या अंतःकरणात जो आवाज निघतोय तो इथल्या सर्वसामान्यांचा आवाज आहे आणि तो आवाज तुमच्या कानात पडत नाही. तुम्ही मात्र टिंगाळ टवाळीतच मुश्किल आहात. आम्ही महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांची, शिवाजी महाराजांची विचारधारा घेऊन जाणारे लोक बसलो आहोत आणि पलीकडच्या बाजूला चिपळूणकरांच्या अवलादी बसल्या आहेत. ते त्यांच्या सवयीवर न दाखवत. भ्रष्टाचाराला 56% आता म्हणजे एकीकडे मोदी साहेबांनी सांगायचं माझी 56ची छाती आहे आणि इथे 56% करप्शन सुरू झालेलं आहे. म्हणजे 56 मॅच करत आहे. दुसरीकडे ठाण्यामध्ये 2800 कोटी रुपयाचा TDR घोटाळा समोर येतोय. कोणीही बोलायला तयार नाही. गणेश नाईक या राज्याचे वनमंत्री गेले 50 वर्ष वन खातं त्या जमिनीसाठी भांडताय. अचानक वन खात्याने सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय हा आक्षेपार्ह आहे. गणेश नाईकांवरती कोणी दबाव आणला की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका हा प्रश्न उत्तरित आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराने माखलेलं, गजबजलेलं, डुबलेलं, रुटलेलं हे सरकार, या सरकारला आम्हाला प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जरूर विचार करा आणि परत एकदा या चिपळूणकरांच्या अवलादींना, या फुलेंच्या अवलादी उत्तर देतील हे 100% सत्य आहे. आपण म्हणता ते खरं आहे की धान उत्पादकांना प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याचं जाहीर हे हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. कृषी मंत्री केवळ बोलले असं नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. परंतु प्रत्येक घोषणा ही फक्त लोकप्रियतेकरता, सवंग लोकप्रियतेकरता करायची आणि त्या घोषणेची आपण पूर्तता केली नाही तर आपल्याला कोणी काही विचारू शकत नाही, कारण आपल्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. अशाच पद्धतीनं कोकणामध्ये जे हापूस आंबा बागायतदार आहेत त्यांचं कधी नव्हे एवढं यंदा नुकसान झालं. कोकण कृषी विद्यापीठ असेल, कृषी खातं असेल, यांनी आपला लेखी अहवाल दिला की जेमतेम 5 ते 10% फक्त आंबा पीक हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे. यंदा आखाती देशामधलं युद्ध झाल्यामुळं तो आंबा परदेशी जाऊ शकला नाही आणि सगळ्या कोकणाच्या लोकप्रतिनिधींची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे झाली आणि मुख्यमंत्र्यांनी परवाच्या ह्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी NDRFच्या निकषाप्रमाणे फक्त 22,000 रुपये प्रति हेक्टर मी कोकणवासियांच्या आंबा बागायतदारांना देईन. म्हणजे पर कलम नियमाप्रमाणे एका हेक्टरमध्ये 125 कलमांची लागवड केली पाहिजे. त्याप्रमाणे 187 रुपये फक्त शेतकऱ्यांना मिळतात. अशी चेष्टा करण्याचं काम हे राज्य सरकारकडून सातत्यानं चालू आहे आणि म्हणून राज्य सरकार फक्त घोषणा करतं. घोषणांची आपण पूर्तता केली नाही तर आपल्यावर काही जबाबदारी येते, आपल्याला कोणतरी विचारणार आहे. ही भीतीच राज्यकर्त्यांना जी असली पाहिजे ती नसल्यामुळं राज्यकर्ते अहंकारी आणि अनिर्बंध झालेले आहेत.
असं आहे की जे कोणी सभाध्यक्ष असतात, तालिका अध्यक्ष असतात, सभापती असतात, यांनी नियमाप्रमाणे जास्त हे डाव्या बाजूला बघावं लागतं. डाव्या बाजूला विरोधी पक्षाचे सदस्य बसलेले असतात. डाव्या बाजूला बघायचं याचा अर्थ डावी बाजू जी आहे ते नाही रे वर्गाचा आवाज आहे आणि उजवी बाजू आहे ती सत्ताधारी पक्षाचा आहे रे वर्गाचा आवाज आहे. परंतु जे काही सभाध्यक्ष आहेत ते डाव्या बाजूला बघायचं तर सोडा, पण डाव्या बाजूला बघायचं तर नाहीच, पण त्यांना पुरेपूर संधी सुद्धा द्यायची नाही. त्यांचा मुद्दा काय तो ऐकून सुद्धा घ्यायचा नाही. त्यांना असं वाटतं की विरोधी पक्षाने एखादा जर विधायक मुद्दा मांडला आणि सरकारकडून त्याला जर पॉझिटिव्ह उत्तर दिलं गेलं तर त्याचं श्रेय हे विरोधकांना जाईल. म्हणून प्रत्येक गोष्ट ही सत्ताधारी पक्षानेच मांडली पाहिजे, सत्ताधारी पक्षातून बोललं पाहिजे असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळं विरोधक संख्येनं कमी आहेत याची चिंता विरोधकांना देखील नाही. आणि महाराष्ट्राला खात्री आहे की विरोधक संख्येनं जरी कमी असले तरी विरोधकांचा जर हक्क मिळाला, विरोधकांना जर त्यांचा हक्क मिळाला, त्यांची वेळ त्यांना मिळाली, त्यांची स्पेस जर त्यांना भरून काढायला संधी मिळाली, तर मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं काम आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत फसवी आश्वासन दिली गेली. प्रत्येक वेळेला त्यांचे करार जे आहेत ते अद्यापपर्यंत झालेले नाहीत. आणि मग कुठेतरी आपल्या बाजूने युनियन पाहिजे म्हणून सत्ता पक्षातल्या एखाद्या नेत्याने त्यांना देखील आमिष दाखवायचं, स्वतःच्या युनियनचे मेंबर करून घ्यायचे. आणि BSTचा जो कामगार आहे तो आशावादी आहे, त्याला वाटतं की आम्हाला कोणतरी देईल म्हणून यांच्या युनियनचं सभासद करून घ्यायचं आणि काहीच द्यायचं नाही. ही जी काय वृत्ती मागील 10 वर्षापासून या BSTमध्ये जी सुरू झालेली आहे त्याच्यामुळेच आजचा संप पुकारलेला आहे. आणि या संपाचं जे काय आपण लक्षण बघितलं तर जर सगळ्या युनियन ज्या आहेत त्या संपामध्ये सहभागी आहेत आणि 2 युनियन ज्या आहेत ज्या सरकारच्या बाजूने आहेत त्या युनियन म्हणून जरी त्यांच्या बाजूने असल्या तरी त्यांचे सभासद आज सगळे त्या गेटवरती संपावरती बसलेले. आज 2 दिवस झाले संप ज्या पद्धतीने सुरू आहे, मुंबईकरांचे हाल होत आहे. आणि अशा वेळेला सरकारने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवला पाहिजे, परंतु सरकारला गांभीर्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा परिस्थितीमध्ये संपकऱ्यांना त्यांच्या नेत्यांना बोलून घेऊन यावरती तोडगा काढणं आवश्यक होतं, परंतु सरकार गंभीर नसल्यामुळे आज BSTच्या कर्मचाऱ्यांची ही परिस्थिती आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून, महाविकास आघाडी म्हणून आम्ही BSTच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. विधिमंडळामध्ये जेव्हा संधी मिळेल तेव्हा या विषयावरती गंभीरपणे आम्ही चर्चा करू आणि सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला भाग पाडू ही आमची भूमिका आहे. धन्यवाद.